जाऊया मैदानात सामन्याची होती सुरुवात. गोलंदाजीसाठी विघ्नेश आपल्याला पाहायला मिळेल. संघाच्या वतीनं पहिले षटक करण्यासाठी स्ट्रायकर एंडवर संगम, राईट हँडर बॅटर. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू पाहायला मिळाला. पंचांनी वाईट खूण केली आणि दंडात्मक कारवाई होत्या. पहिल्या चेंडूवरती अतिरिक्त धावेनिशी धावसंख्येचं खातं हे खोललं जातं. दोन तगडे संघ आम्हाला पाहायला मिळतील आणि गोलंदाजीसाठी देखील त्याच पद्धतीनं विघ्नेश यांची वर्णी लागली आहे. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आहे. 6 षटकांचा सामना सुरुवात होते या सामन्याची. यावेळीचा बॉल चांगला उडवलाय डीप सोलकच्या डोक्यावरून. चेंडू थेट बेट घेतोय बाउंड्री लाईनची. येतोय षटकार बॅटमधून. जाऊया डीजे कडे. ओशन किंग संघ आपल्याला पाहायला मिळतोय. श्रीसागर नाईक हे टीम ओनर आपल्याला पाहायला मिळतील आणि समीर जी कर्णधार पद भूषवतात या सामन्यामध्ये. आणि रिटेन खेळाडू निलेश आपल्याला पाहायला मिळतील या संघात. ओशन किंग संघ क्षेत्ररक्षण करण्याचा त्यांनी घेतलाय मनसुबा आणि त्या विरोधात सुरुवात तर दमदार झाली आहे. एक मोठा फटका टोलवण्यात आलाय संगमच्या बॅटमधून. तो षटकार लगावण्यात आला आणि परिणामी धावसंख्येची ताकदवर सुरुवात झाली आहे. वाईड मिळाला होता आणि त्यानंतर आलाय षटकार. धावसंख्येची वाढ देखील पाहायला मिळाली. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. विघ्नेशचा यावेळीचा चेंडू पाहायला मिळालाय. तेज तर्रार ॲक्युरसी अपेक्षित होती आणि त्या पद्धतीनं योग्य टप्पा आणि त्यानंतर टप्पा पडल्यानंतर चेंडू देखील वळण घेतोय आणि त्यामुळे फलंदाजाला चकवा देणारा चेंडू पाहायला मिळाला. यष्टांच्या मागे यष्टीरक्षक विकेट कीपर आपलं कार्य पूर्ण स्वाद नेतोय. पुन्हा एकदा विघ्नेश 56 क्रमांकाचा जर्सी परिधान केलेला गोलंदाज. यावेळीचा फटका टोलवायचा होता, अगदी क्लिअर करायचा होता कव्हरच्या डोक्यावरून, परंतु क्षेत्ररक्षक तैनातात. शेवटचे प्रयत्न करेपर्यंत चेंडूचा प्रवास पाहणं गरजेचं ठरेल. सीमारेषेच्या नजदीक चेंडू पकडण्यात धन्यता मांडली आणि तोपर्यंत 3 धावा ह्या देखील पूर्णस्वात आल्यात. 3 धावांच्या मदतीनं धावसंख्येत देखील बदलाव पाहायला मिळेल. 10 धावा आतापर्यंत लागल्या धावफलकावर. पहिला वाईड, त्यानंतर एक षटकार, त्यानंतर या 3 धावा. आतापर्यंत धावसंख्या 10 वर आहे. पहिलं षटक चालू असताना एका बाजूला राईट हँडर बॅटर संगम दिसतोय, तर त्याला साथ देण्यासाठी लेफ्ट हँडर बॅटर निलय देखील मैदानात पाहायला मिळेल. कशी असेल सुरुवात निलय यांची विघ्नेशच्या समोर. ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेर टाकण्याचा प्रयत्न होता, फलंदाजापासून दूर ठेवण्याच्या प्रयत्नात पंच मात्र दोन्ही आत सकाळच्या सत्रात अगदी समांतर करतायत. अभांतर धावेची खूण येत्या. धावसंख्येत 1 ने होतोय बदलाव आणि स्कोरबोर्ड नक्कीच वाढताना पाहायला मिळेल. 11 धावा धावफलकावरती. 2 तगडे संघ आमने सामने आणि त्यासमोर चुरशीची पहिली लढत या स्पर्धेतील. मोठा फटका डोलवण्याचा प्रयत्न केला गेलाय, परंतु पाहणं गरजेचं आहे. लॉंग ऑन पर्यंत क्षेत्ररक्षक तैनात होते. कोणती चूक केली नाहीये क्षेत्ररक्षक सागर यांनी आणि परिणामी या चेंडूवर देखील फक्त 1 धाव मिळालाय. एकेरी धावेच्या मदतीनं धावसंख्या पुढे सरसवली आहे 12 या आकड्यावरती. वैयक्तिक खेळीचा विचार केला तर आतापर्यंत संगम 3 चेंडूंमध्ये 9 धावेची खेळी त्यांच्या बॅटमधून आली. एक षटकार टोलावलाय आणि तेच बॅटर घातक ठरू शकतात विरुद्ध संघासाठी. आणि नाना 11 संघासाठी अजून एक मोठा फटका आलाय. संगम यांच्या बॅटमधून केला गेला यलगार, आलाय षटकार. डीजे कडे जाऊया. विचार केला तर गतवर्षीचा विजेता संघ म्हणून आपलं नाव ज्यांनी कोरलंय स्पर्धेमध्ये तोच दबदबा आणि तीच दहशत पुन्हा एकदा पाहायला मिळते. आणि संगम स्ट्रायकर एंडवर आणि संगमच्या बॅटमधून अजून एक फटका आलाय डीप विकेटच्या डोक्यावरून.
षटकार आलाय. जाऊया पुन्हा एकदा. खेळी अपेक्षित होती त्या पद्धतीची खेळी पाहायला मिळते मैदानामध्ये. दुसरीकडे समीर गोलंदाजीसाठी त्याची लागणार वर्णी. समीर चोडणकर कशा प्रकारची गोलंदाजी करतील त्याची होईल चर्चा. कारण धावा तर लागल्यात 24 धावफलकावर. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि त्यामध्ये खूप चांगली ताकदवर खेळी आपल्याला पाहायला मिळाली. अशीच खेळी करणं अपेक्षित देखील असणारा. सुरुवात दमदार झाली. नाना 11 संघाचा विचार केला तर बरीचशी मंडळी या स्पर्धेत आपल्याला आनंद घेताना पाहायला मिळणार आहे. आणि त्यामध्ये नाना 11 संघ, टीम ओनर सचिन नार्वेकर यांचा संघ. आणि या संघाची अगदी जर आपण विचार केला तर बराचसा पाठिंबा चेअरअप या संघासाठी केलं जातं. त्यामध्ये सचिन नार्वेकर यांचे वाईफ देखील उपस्थित आहेत, सिमरन नार्वेकर. त्यांचं देखील सहर्षमय स्वागत. ते देखील आपला सामना पाहतात, आपल्या संघाला प्रोत्साहन देण्यासाठी आल्यात. आणि त्यासोबत सन्माननीय रामा नार्वेकर म्हणजेच सचिन नार्वेकर यांचे वडील देखील उपस्थित असणारा त्यांचं देखील स्वागत. यावेळी वेगवान चेंडू पाहायला मिळाला. मोठा फटका खेळण्याच्या नादात बॅटर फसलाय आणि परिणामी निलय या फलंदाजाला बाद व्हावं लागलं. वैयक्तिक त्याच्या बॅटमधून एका चेंडूत एक धावेची खेळी आली होती आणि त्यानंतर हा फटका फसलाय जेणेकरून विकेट मिळाली. OUT आउट. जाऊया डीजेकडे. साठी आणि जर विचार केला तर दोन्ही संघ देखील तगड्यात. एका बाजूला नाना 11 प्रथम फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. कर्णधार संगम मात्र चांगली खेळी त्यांच्या माध्यमातून कॅप्टन्सी कर्णधार पद ते भूषवतात आणि फलंदाजी देखील त्याच पद्धतीची केली आहे. नवीन बॅटर आल्यात मैदानात, सोनू आल्यात, रिटेन खेळाडू आहेत. आणि सोनू पेडणेकर यांच्या बॅटमधून पहिला फटका पाहायला मिळालाय. चेंडूचा प्रवास डीप स्वेलेक पर्यंत मिळालाय सिंगल. आणि या एकेरी धावेच्या मदतीनं धावसंख्येत होईल बदलाव आणि स्कोरबोर्ड हळूवाररित्या पाहायला मिळतोय तो तब्बल 25 या आकड्यावरती. एका गड्याच्या मोबदल्यात 25 धावा चालू असलेलं महत्त्वाचं हे षटक आपण अनुभवतोय. कशा प्रकारे वापसी केली जाईल ओशन किंग संघाकडून त्याची होणार आहे चर्चा. कारण पहिलं षटक थोडंसं महागडं ठरलं होतं. पहिल्या षटकात धावा जास्त खर्च झाल्या होत्या आणि त्यामुळे या षटकात समीर यांना वापसी करायची आपल्या संघासाठी. 2 चेंडू आतापर्यंत समाप्त झाल्यात, फक्त 1 धाव मिळालाय. आणि आता स्ट्रायकर एंडवर आपल्याला दिसेल 5 चेंडूंमध्ये 21 धावाची आतापर्यंत खेळी ज्यांनी केली आहे तो संगम स्ट्रायकर एंडवर. यावेळी मात्र फटका थोडासा फसला होता. शरीरयष्टीला शेवटच्या क्षणी चेंडू आदळतोय आणि निर्धाव गणला जाईल. निर्धाव चेंडूची नोंद होत्या. सामन्यादरम्यान आपण बरीचशी मंडळी सपोर्ट स्टाफ पाहायला मिळतोय. त्यामध्ये नाना 11 संघाचे जे टीम ओनर सचिन नार्वेकर यांचं संपूर्ण कुटुंब देखील उपस्थित आहे.
यावेळीचा फटका देखील पाहायला मिळतोय. कव्हरच्या दिशेनं क्षेत्ररक्षक तैनात आहेत. मिळेल धाव आणि एकेरी धावेच्या मदतीनं संगम पुन्हा एकदा धाव फलकावर धावा जोडतोय आणि स्कोरबोर्ड 26 या आकड्यावरती 26 धावा धावफलकावर. एका गड्याच्या मोबदल्यात 4 चेंडूंचा खेळ संपलाय. समीर तोडणकर सारखे मातब्बर गोलंदाज समोर आहेत, परंतु त्याच ताकदीचा बॅटर सोनू मैदानात पाहायला मिळेल. आणि सोनू पेडणेकर यांच्या बॅटमधून हलक्या हातीनं सिंगल मिळवला जातोय. कव्हरच्या दिशेनं एकेरी धावेच्या मदतीनं धावसंख्येत पुन्हा होईल बदलाव आणि स्कोरबोर्ड पोचेल 27 या आकड्यावरती. 27. त्यामध्ये संगम यांच्या बॅटमधून 7 चेंडू 22 धावा अशी खेळी आतापर्यंत आली आहे. म्हणजे आक्रमक फलंदाजी त्यांच्या माध्यमातून झाली आहे. यावेळीचा खूपच सुंदर चेंडू पाहायला मिळाला. काय चेंडूने फिरकी घेतली होती, टप्पा पडला आणि अगदी फलंदाज देखील आश्चर्यचकित झाला, सरप्राईज केलं आणि अशा रीतीनं हे षटक देखील समाप्त झालं. तब्बल जर पाहिलं गेलं तर सुरेख गोलंदाजी या षटकात अपेक्षित होती आणि तशाच प्रकारे प्रयत्न देखील झाला. धावसंख्या आतापर्यंत 27 या आकड्यावरती. एका गड्याच्या मोबदल्यात धावफलक 27. तोपर्यंत जाऊया डीजेकडे. गोलंदाजीसाठी कशा प्रकारे सुरुवात केली जाईल त्याची देखील होईल चर्चा. पहिलं षटक समाप्त झालंय, त्यानंतर दुसरं षटक देखील आपण पाहिलं. आता तिसऱ्या षटकाकडे वाटचाल करण्यात आली आहे. तिसऱ्या षटकात कशी असेल गोलंदाजी. एका बाजूला ओशन किंग संघ याची देखील चर्चा होते आणि दुसरीकडे चर्चा होणार आहे सागर नाईक यांच्या गोलंदाजीची. कशी असेल गोलंदाजी. सागर नाईक क्षेत्ररक्षण करताना तर खूप सुरेख कामगिरी बजावली आहे, परंतु आता जबाबदारी आहे गोलंदाजीची. पहिलाच बॉल फक्त सन्मान द्यायला भाग पडलाय. सरळ बॅटनं खेळून काढायचं होतं हलक्या हाताने, परंतु क्षेत्ररक्षक स्वतः आपण फॉलो थ्रू मध्ये तो चेंडू पकडताना पहिला गोलंदाज आला आणि परिणामी एक डॉट बॉल बिंदी गेम पाहायला मिळते. चालू असलेलं तिसरं षटक ज्याची होते सुरुवात. सोनू एक जबरदस्त खेळाडू आहेत, या संघाचे महत्वाचे खेळाडू आहेत, परंतु आतापर्यंत थोडेसे चाचपडत आहेत. ठीक संपर्क त्यांचा बॅट आणि बॉलमध्ये होत नाहीये, परंतु थोडासा वेळ द्यावा लागेल खेळपट्टीवर. कारण सोनू पेडणेकर जर मैदानात राहिले तर नक्कीच धावांचा ओघ वाढणार आहे आणि त्या पद्धतीत प्रयत्न करायचे आहेत. परंतु दुसऱ्या बाजूला शातीर आणि चालाक गोलंदाज सागर नाईक कौतुकास्पद कामगिरी करतात. यावेळी मात्र कट केलाय. पॉईंटच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहेत, त्यांना बॅकअप मिळालाय. तोपर्यंत मिळेल फक्त सिंगल आणि थोडीशी निराशा नक्कीच चेहऱ्यावरती सोनू पेडणेकर यांच्या पाहायला मिळते. परंतु दुसऱ्या बाजूला संगम मात्र चांगल्या पद्धतीत फलंदाजी केली आहे. संगम नर्वेकर या संघाचा कर्णधार, या संघाचा शिलेदार, त्या पद्धतीनं नाना 11 संघाला आतापर्यंत 28 या आकड्यावर पोहोचवलाय. धावफलक होतो 28 आणि त्यामध्ये अजून एका धावेने वाढ होईल आणि 29 धावा धावफलकावर लागतील. 29 धावा. एका गड्याच्या मोबदल्यात पहिला प्राइज विकेट गमवावा लागला आणि त्यानंतर थोडीशी शांत पद्धतीची सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजीसाठी सागर नाईक नामांकित गोलंदाज या संघाचे ओशन किंग्ससाठी. वेगवान बॉल, चांगल्या पद्धतीत गोलंदाजी केली आहे. फलंदाजांना आतापर्यंत मोकळीक जास्त दिली नाहीये. प्रत्येक चेंडू योग्य टप्पावर टाकलाय. टप्पा पडल्यानंतर चेंडू उसळी घेतोय आणि परिणामी धावा या षटकात फार कमी दिल्यात. आतापर्यंत विचार केला तरी महत्वाचं षटक जे आपल्याला पाहायला मिळतंय गोलंदाज सागर नाईक यांच्याकडून. यावेळीचा फटका पाहायला मिळाला होता. हलक्या हाताने खोळण्याचा प्रयत्न, चेंडूचा प्रवास, डिक्लेअर झोन 2 धावेसाठी. जेव्हा जेव्हा चेंडू घोषित स्वरूपाच्या चित्रात जातो फक्त 2 धावा देऊन जातो आणि त्या 2 धावेंच्या मदतीनं धावसंख्येत होईल बदलाव आणि टोटल स्कोअर आपल्याला पाहायला मिळतोय 31 वर. जाऊया तोपर्यंत पुन्हा एकदा आमच्या सुमधुर डीजे कडे.
तून निघाला असता तर नक्कीच सीमारेषेचं उल्लंघन देखील केलं असतं, परंतु चतुर चालाक गोलंदाज या संघाचा हा ओकिमे एक्का मैदानात गोलंदाजी करतोय आणि समीर आपल्या नावाला साजेशी कामगिरी करत आतापर्यंत पहिला बॉल डॉट नोंदवला जातोय. यावेळी देखील आपल्या फिरकीच्या जादूगरानं आपले मॅजिक नक्कीच दाखवतोय आणि समोरच्या बॅटरला ज्याच्या बॅटमधून आतापर्यंत 11 चेंडू आणि वैयक्तिक 23 धावाची खेळी आली आहे त्याला देखील थोडंसं आश्चर्यचकित करतोय. आणि हीच गोलंदाजी खूप महत्त्वाची ठरणार आहे ओशन किंग संघाला, कारण त्या संघाचा जरी विचार केला तर एक तगडा संघ आणि फाईट दोन्ही संघ देणार आहेत. यावेळी पुन्हा एकदा ताकदीचा वापर करायचा होता, परंतु ठीक काही संपर्क झाला नाही. बॅट आणि बॉलमध्ये एकच धाव मिळतं आणि एकेरी धावेच्या मदतीनं धावसंख्येत होईल वाढ आणि धावफलक पाहायला मिळेल 32 या आकड्यावरती. 32 धावा धावफलकावर आतापर्यंत लागल्यात. 3 चेंडूंचा खेळ समाप्त झाल्यानंतर 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. धावसंख्या 32 एका गड्याच्या मोबदल्यात. यावेळी देखील काय गोलंदाजी केली आहे पा, अप्रतिम गोलंदाजी. वेगवान चेंडू पाहायला मिळतोय. बॅट आणि बॉलमध्ये ती काही संपर्क नाही आहे. धावसंख्या स्थिरावली. पुन्हा एकदा पाहायला मिळेल 32 या आकड्यावरती. फलंदाजीसाठी सोनू बेंडेकर ज्यांच्या बॅटमधून ते फटके येणं अजून बाकी आहेत. यावेळी देखील जर आपण पाहिलं तर बॅट आणि बॉलमध्ये तो संपर्क नाहीये. वारंवार कमालीची गोलंदाजी पाहायला मिळते. हे दृश्य फार कमालीचं, फलंदाजांसाठी चिंताजनक परिस्थिती निर्माण केली. आपल्या गोलंदाजीच्या अद्भुत शैलीनं आपल्या गोलंदाजीची कलाकारी दाखवली जाते आणि परिणामी फलंदाज मात्र आतापर्यंत थोडासा चाचपडताना दिसतोय सोनू, परंतु सोनूला आता जागावं लागेल. वेगवान चांगली गोलंदाजी. टप्पा पडल्यानंतर वळण घेतोय, चक्री घेतोय, बॅटर चकवा देतोय आणि परिणामी हे सुंदर षटक आणि आपल्या 2 षटकांच्या स्पेलमध्ये खूप सुरेख गोलंदाजी या सामन्यात सोनू जोडणकर यांची पाहायला मिळाली आहे. वाहवाही लुटली आहे, कारण तब्बल 4च धावा 12 चेंडूत खर्च केल्यात आणि 1 विकेट आपल्या नावी गेली आहे आणि त्यामुळे धावसंख्या 32 वर. जाऊया डीजेकडे. अमृत साळगावकर कशी गोलंदाजी करतील त्याकडे नजर आहेत, पण दुसऱ्या बाजूला मात्र आतापर्यंत सोनूचा विचार केला तर 10 चेंडूंचा सामना केला आणि फक्त 5 धावा त्यांच्या बॅटमधून आल्यात, म्हणजे थोडेसे स्ट्रगल ते करतात. दुसऱ्या बाजूला 12 चेंडू 24 धावेची खेळी आहे संगम यांची. संगम नार्वेकर स्ट्राईक रेडवर. अमृतचा चेंडू वेगवान होता. यावेळी जर पाहिलं गेलं तर कट केला गेलाय आणि घोषित स्वरूपाच्या चित्रात पंचांचा इशारा आलाय डिक्लेअर झोनचा. 2 धावेंच्या मदतीनं धावसंख्येत होतोय तो बदलाव आणि स्कोरबोर्ड आपल्याला पाहायला मिळेल वाढताना. धावसंख्या 34 धावा लागल्यात. काहीतरी विचार विमर्श नक्कीच केला जातोय, कशा प्रकारे गोलंदाजी करायची, कशा प्रकारे योग्य टप्पा ठेवायचा, कारण जो दबाव गोलंदाजीत पाहायला मिळाला होता गेल्या षटकामध्ये, परंतु यावेळी तो दबाव हटवणारा फटका पाहायला मिळालाय. चेंडू झालाय सीमापार, केली आहे एअर स्ट्राईक आणि अजून एक सीमापार षटकार. जाऊया डीजे कडे. यावेळी सुद्धा ऑफस्टॉपच्या बराच बाहेर खराब पद्धतीचा चेंडू आणि नो बॉलचा इशारा पंचांकडून येईल, कारण खेळपट्टीच्या बाहेर आणि नो बॉलवर फ्री हिटची संधी या पुढच्या चेंडूवरती.
तो देखील इशारा मिळालाय. लायसन टू किल ज्याला संबोधलं जातं. उघडा डोळे बघा नीट, कारण पुढचा बॉल तो फ्री हिट. या फ्रीटच्या चेंडूवरती फटका तर फसलाय, परंतु 2 धाबा नक्कीच या फटक्यामागे मिळणार आहे. डिक्लेअर झोन मध्ये घोषित एरियामध्ये आणि 2 धाब्यांच्या मदतीनं धाव संकेत देखील होतोय बदलाव आणि स्कोर बोर्ड पाहायला मिळतोय तो तब्बल 43 या आकड्यावरती. 43 धावा धावफलकावर आतापर्यंत चालू असलेलं महत्वाचं हे षटक. त्या षटकातील तब्बल 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. आतापर्यंत 3 चेंडूंमध्ये 11 धावा खर्च झाल्यात. वापसी करावी लागेल गोलंदाज अमृत यंदा. यावेळीचा चांगला बॉल आहे. टप्पा पडल्यानंतर अगदी वेगात चेंडू गेलाय. डॉट बॉल पाहायला मिळतोय. संगम नार्वेकर एक मातब्बर खेळाडू, नामवंत खेळाडू आणि नावाची छाप सोडावी लागेल. 6 षटकांचा सामना आहे. धावसंख्येला चालना देण्याचा प्रयत्न अपेक्षित होता आणि त्या पद्धतीचा फटका आलाय. यावेळी केला यलगार, चेंडू पाठवलाय सीमापार, आलाय चौकार. धावसंख्या थोडीशी कमी आहे असं वाटलं होतं, परंतु या षटकात त्या धावा भरून काढल्या गेल्यात. 47 धावा 47 धावफलकावर लागल्यात. 5 बॉल समाप्त. शेवटचा बॉल, धाव घ्यायचा प्रयत्न, स्ट्राईक आपल्याकडे ठेवण्याचा प्रयत्न आणि या प्रयत्नात देखील सफलता मिळाली आहे संगम याला. वैयक्तिक आतापर्यंत त्यांच्या बॅटमधून महत्वाच्या धावा 19 चेंडू 39 धावेची खेळी, 39 रन्स वैयक्तिक. तर धावसंख्या पोहोचली आहे 48 वर 48 वर. त्यानंतर गोलंदाजीसाठी वर्णी लागली आहेत. गोलंदाजीसाठी सुरुवात झाली आहे. निलेश यांची पहिला चेंडू वेगवान पद्धतीचा ने त्याला हलक्या हाताने खेळून काढला जातोय. धाव संख्येत देखील वाढ होते आणि स्कोरबोर्ड 49 वर 49 वर पोहोचला. यावेळीचा फटका चांगला आहे आणि सीमारेषेचं उल्लंघन केलं जातोय. सोनू यांच्या बॅटमधून केला गेला यलगार, आलाय सीमापार. APL षटकार. बॅटर आतापर्यंत सोनू पेडणेकर थोडेसे चाचपडत होते, परंतु यावेळी काय फलंदाजी केली आहे. म्हणूनच म्हटलं जातं ना, मुश्किल नहीं है कुछ दुनिया में, तू जरा कोशिश तो कर, वक्त बदलेंगे हकीकत में, तू जरा कोशिश तो कर. कोशिश केली, प्रयत्न झालाय, नो बॉल आलाय आणि त्यासोबत चेंडू डिक्लेअर झोन मध्ये. टोटल 3 धावेनिशी धावसंख्येत बदलाव होणार आहे. बीमर पद्धतीचा चेंडू आलाय, त्यावर पंचांनी फ्री हिटची संधी दिली आहे पुढच्या चेंडूवरती
आणि नो बॉल. टोटल 3 धावा देखील मिळाल्यात. आतापर्यंत जो सोनू शांत होता आणि यावेळी 13 चेंडू 19 धावा त्याची खेळी वैयक्तिक पाहायला मिळते. फ्री हिटची संधी असेल, त्या संधीवर मोठा फटका येईल का? प्रयत्न तर झाले होते. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात असतील आणि जोपर्यंत अगदी स्पीडली क्षेत्ररक्षक येतील. धावचीची संधी आहे, विकेट बहाल झाली आहे. महत्वाच्या क्षणी दुसरा धाव घेण्याच्या प्रयत्नात कॅप्टन संगम नार्वेकर मात्र बाद होतो आणि एक मोठा धक्का संघाला बसेल. जाऊया तोपर्यंत डीजे कडे. धाव ओशन किंग्स ओळखला जातो आणि त्या पद्धतीनं एक विकेट तर मिळवून दिली आहे. आणि 4 चेंडू समाप्त झाल्यात. 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. बॉलिंग मार्कवर गोलंदाज निलेश पाहायला मिळेल. निलेश नागवेकर यांचा चेंडू पाहायला मिळाला वेगवान पद्धतीनं आणि या चेंडू मागे धाव किती मिळेल त्याची देखील चर्चा होती, परंतु मिळालाय फक्त. पण जर पाहिलं तर एक धावसंख्या 66. 2 गड्यांच्या मोबदल्यात 66 धावा लागल्या धावपलकावर. चालू असलेलं महत्वाचं षटक आहे आणि या षटकामध्ये धावा तुम्हाला बनवावे लागतील. प्रयत्न तुम्हाला करावा लागेल आणि शेवटचा अखेरचा चेंडू शिल्लक आहे. धावसंख्या 66. नाना 11 संघ, ज्याचा देखील बराचसा चाहता वर्ग आज उपस्थित आहे. आणि त्याच पद्धतीनं ओशन किंग्स देखील. स्विंग अँड मिस, चांगला बॉल, टप्पा पडलाय आणि चेंडू अगदी जाऊन विसावलाय विकेट किपर पर्यंत. आणि अशा रीतीनं धावसंख्या जी आहे ती आपल्याला पाहायला मिळाली आहे. 66 धावा धावपलकावर, म्हणजे जिंकण्यासाठी 67चं टार्गेट ठेवण्यात आलंय. आणि 67चा पिछा कशा ताकदीनं केला जाईल नक्कीच थोड्याच वेळात ते पाहूया. परंतु तोपर्यंत पुढील सामन्याच्या टॉससाठी नक्कीच विनंती असेल. रोहित 11 संघ आणि दत्तात्रेय बॉईज संघ, दोन्ही संघ कर्णधार कॉम्बॉक्सच्या दिशेनं आपण टॉससाठी कृपया या आणि जाऊया डीजे कडे.
लढत. एका बाजू गतवर्षीचा विजेता संघ. बॉलिंग मार्कवर संगम पहिल्याच बॉल मध्ये दांडी 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 गोल. गोलंदाज सक्सेसफुल. मोठी विकेट समीर बाद आणि त्यानंतर नवीन बॅटर अमृत मैदानात दाखल. पहिलो चेंडू संगम नार्वेकर क्लीन बोल्ड केली, दांडी गोल केली आणि मोठ्या मातब्बर समीरला स्वस्तात माघारी पाठवला. समीर माटवाच्या दिशेन डगआउटच्या दिशेन. समीर नॉन स्ट्रायकर एंडवर, निलेश बाद आणि आतापर्यंत अमृत नवीन बॅटर स्ट्रायकर एंडवर. पहिल्या चेंडूत विकेट. 6 षटकांचा सामना जिंकण्यासाठी मोठ्या उद्दिष्टाचो पाठलाग. 68 पाठलाग करताना अपेक्षा असलेली चांगल्या पद्धतीचो खेळ करणं. पहिली विकेट निलेश या बॅटरची. मुळात टाकलेलो चेंडू हलक्या हातीन खेळण्याचा होतो प्रयत्न. या प्रयत्नात मिळालो सिंगल. खुल्ला खाता आणि धावसंख्येची झालेली सुरुवात. 1 रन स्कोरबोर्डवर. पहिल्या इनिंग मध्ये विचार केलो तर पहिला षटक खूप महागडा ठरलेला, परंतु दुसऱ्या इनिंग मध्ये तसा होऊ द्यायचा नाही. त्याच इराद्यान नाना 11 संघाचो कर्णधार कॅप्टन बॉलिंग मार्कवर. त्यासमोर यावेळी चेंडू खूप चांगल्या पद्धतीत होतो आणि समीर ज्यांनी सुद्धा पहिल्या इनिंग मध्ये आपल्या परीन गोलंदाजी कमाल केलेली. आता मात्र समीरला रवान खेळणं, सांभाळून खेळणं खूप अपेक्षित असतं या मैदानात. कारण जर समीर शेवटपर्यंत रवलो तर अगदी ओशन किंग संघ सुद्धा या सामन्यात विजय प्राप्त करू शकता. आणि त्याच इराद्यान बॅटमधून तर फटको. झेल टिपण्याचा प्रयत्न अगदी एका हातीत झेल टिपण्याचा तो प्रयत्न. त्या प्रयत्नात शेवटच्या क्षणार्धात क्षेत्ररक्षण खूप चांगला झाला, परंतु रन्स किती मिळतले त्याकडे असतो लक्ष. पंचांचा इशारा अगदी पाहूया. शहानिशा. पंचांचा इशारो. 6 धाबेजो. सीमारेषा पार. खणखणीत दणदणीत ओशन किंग षटकार. खूपच सुंदर फलंदाजी अपेक्षित होती आणि त्या पद्धतीत समीर. मुळात टाकलेलो चेंडू यावेळी सुद्धा हलक्या हातीन खेळण्याचा प्रयत्न. लवचिकची संधी ही फक्त संधीच रवतली. मिळतले रन्स आणि धाव संख्येत देखील होतो बदलाव. चालू असलेला षटक क्रमांक पहिला मेंडेटरी पॉवर प्ले ओव्हर आणि त्यामध्ये गोलंदाजी कमाल करणं खूप गरजेचं. कमाल करण्यासाठी पहिल्या चेंडूत सफलता मिळाली, परंतु त्यानंतर मोठ्या पटक्यांसाठी प्रयत्न बॅटर कडून. अजून एक सिंगल मिळतलो की काय, ही डायरेक्ट हिट होती. ज्यावेळी डायरेक्ट हिट असतात त्यावेळी अगदी सगळ्यांची नजरा मैदानात असतात, परंतु यावेळी आपल्या पॉपिंग क्रीजमध्ये योग्य वेळी पोहोचल्यानंतर धावसंख्येत झालेलो बदलाव आणि स्कोरबोर्ड 9 या आकड्यावर. 9 धावा धावपलकावर. त्यामध्ये आतापर्यंत समीर यांच्या बॅटमधून 3 चेंडू 7 धावेची खेळी. अमृत 2 चेंडूत 2 धाव्यांची खेळी करत धावफलक 9 रन्सावर. रोहित 11 दत्तात्रय 11 संघ विनंती असेल आपण टॉस साठी कृपया या. पुढील सामना पाहायला मिळतोय. रोहित 11 दत्तात्रय बॉईज दोन्ही संघ कर्णधार. टॉस साठी कृपया आपण या. नवीन गोलंदाज नितेश केरकर बॉलिंग मार्कवर.
संघाचा अजून एक महत्वाचा गोलंदाज म्हणून ज्या गोलंदाजाक बघितल्या जाता या संघाचो स्टायलिश खेळाडू नाना 11 संघासाठी बॉलिंग मार्कवर नितेश केरकर, त्यासमोर अमृत सज्ज. यावेळीचा चेंडू खूप सुंदर टप्पो पडल्यानंतर जर आपण बघितला तर जमिनीच्या लगत राहणारा चेंडू अगदी सबमरीन डिलिव्हरी. बॅट आणि बॉलचो काही एक संपर्क झालो नाही. डॉट बॉल निशी या षटकाची झाली सुरुवात. जिंकण्यासाठी 68 चौपाटलाकडे यावेळी वाईट इशारा पंचाकडून. ऑफस्टमच्या बरोच बाहेर वाईडच्या रूपात एक एक्स्ट्रा धावसंख्येत होणारा बदल आणि स्कोर बोर्ड 10 या आकड्यावरती. अजून एक चेंडू यावेळी देखील वेगवान पद्धतीत अशा प्रकारे डॉट बॉल जर बघू मिळाले तर नक्कीच वापसी होऊ शकतं आणि ती वापसी करण्यासाठी ओळखलो जातं नाना 11 संघ. दुसऱ्या बाजू आव्हान असताना कडा मोठे फटके अपेक्षित. ऑफस्टमच्या बाहेरचो चेंडू आणि यावेळी झेल टिपण्याची होती नामी संधी नाना 11 संघासाठी. संधी ही फक्त संधीच रवली आणि त्यासोबत मिळालो चौकार. झेल टिपले असता तर अगदी अपेक्षा होती या झेल टिपण्याची. ऍक्शन रिप्ले आपण बघितलो, झेल सुटला आणि त्यासोबत थोडीशी निराशा पदरी पडली. मिळालो चौकार. ओशन किंग संघाची धावसंख्येत झाली वाढ. धावफलक 14 रनसर. एका गड्याच्या मोबदल्यात धावफलक 14. मोठ्या उद्दिष्ट चौपाटला करण्याच्या इराद्यान उतरलेलो संघ ओशन किंग्स आणि त्यासमोर नाना 11. दोन बलाढ्य संघादरम्यान पहिली लढत. यावेळी सुद्धा वेगवान पद्धती चेंडू बॅट आणि बॉलचो काहीही मेळाव झालो नाही आणि त्यानंतर पाठीराख्यान आपला कार्य पूर्ण स्वाद नेला. 5 चेंडूंचो खेळ संपलो या षटकातील. धावसंख्या 15. एका गड्याच्या मोबदल्यात 14 धावा धावफलकावर. एका गड्याच्या मोबदल्यात 14 धावा. अजून एक डॉट बॉल. अजून एक चांगलो चेंडू. अपील 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 आणि पंचांनी अगदी बाद होण्याची खूण केली कारण क्रीजच्या बाहेर थोडंसं होतो बॅटर आणि त्या ओळखत विकेट किपरने दाखवली चालाकी. पाटसून हिलो आणि अगदी तिखट झालो थोडीशी ती परिस्थिती. फलंदाज बाद. जाऊया डीजेकडे. सुंदर झेल, रनिंग कॅच, स्टनिंग कॅच, आश्चर्यचकित करणारा कॅच ऑफ द मॉर्निंग. संगम नार्वेकर मोठ्या स्क्रीनवर. संगमने पकडलो झेल आणि त्यानंतर संपलो अजून एका बॅटरचा खेळ. जाऊया डीजे कडे.
53 अजून आवश्यक. चालू असलेला षटक महत्वाचा होता आणि त्या षटक समाप्त झाल्यानंतर नवीन गोलंदाज त्यांची लागलेली वर्णे. गोलंदाजीसाठी बॉलिंग मार्कवर या संघाचा कर्णधार ज्याने मॅन्डेटरी पॉवर प्लेचा ओव्हर टाकला. पहिल्या चेंडूत मोठी विकेट आपल्या नावी गेली. तो गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. या संगमने फलंदाजी करताना सुद्धा आज तुफानी खेळी केली. क्षेत्ररक्षणात एक सुंदर झेल टिपलो तोच खेळाडू बॉलिंग मार्कवर. यावेळी देखील अपेक्षा होती मोठ्या फटक्याची आणि त्याच पद्धतीत प्रयत्न झालो, अटेम्प्ट झालो ओशन किंग संघाच्या अजून एका बॅटरचो. समीर अजून देखील मैदानात दाखल. जोपर्यंत समीर मैदानात टिका नसतलो या सामन्यात जिंकण्याची संधी ओशन किंग संघासाठी सुद्धा असा. परंतु आतापर्यंत संगमच्या गोलंदाजीची तारीफ करूची लागतली, कारण तारीफ योग्य गोलंदाजी आतापर्यंत प्रत्येक चेंडू योग्य टप्प्यावर आणि त्यामुळेच फलंदाजांची थोडीशी दिशाभूल करताना फलंदाजांकडे विचार विमर्श करू भाग पडताना वेगवान गोलंदाजीमुळेच धावसंख्या जागच्या जागी स्थिर असा. धावफलक 14 वर 53 धावेची अजून गरज. अजून एक चेंडू यावेळी चोपटको. चेंडूचा प्रवास लॉंग ऑफच्या दिशेने आणि क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडूवर म्हणालो फक्त एक धाव. समीरच्या बॅटमधून इलेलो एक धाव आणि त्यानंतर स्ट्रायकर एंडवर सागर सज्ज उतरा. त्या सागरने आज गोलंदाजी चांगली केली. क्षेत्ररक्षण पहिल्या इनिंगमध्ये चांगला केला, परंतु आता जबाबदारी वेगळी असलेली सागरसाठी. फलंदाजीत रन्स काढणं आपल्या संघात, धावसंख्येत वाढ करणं आपल्या संघात खूप गरजेचा. तर दुसरीकडे जिंकण्यासाठी अजून 52 धावेची गरज. धावफलक 15 रन्सार. वेगवान चेंडू अजून एकदा दांडी 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 गुल आणि फलंदाज यावेळी डगआउटच्या दिशेने. गोलंदाज सक्सेसफुल. जाऊया डीजे कडे. नाना 11 संघ दत्तात्रेय बॉईज संघ विनंती आहे टॉससाठी कृपया पण या. आपली वाट पाहिली जाते या स्पर्धेतील पुढील सामना. दुसरी लढत आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला रोहित 11 येल्लो आर्मी पाहायला मिळणार आहे, दुसऱ्या बाजूला दत्तात्रेय बॉईज संघ खेळताना दिसेल. आणि त्यासोबत या सामन्याचा जरी विचार केला तर हा देखील खास सामना रंगतोय आतापर्यंत. अजून एक वेगवान बॉल. आतापर्यंत फलंदाज बॅट आणि बॉलमध्ये संघर्ष करताना लेग बायचा इशारा पंचांकडून आणि लेग बायच्या रूपात मिळालेलो धाव संख्येत झालेलो 1 ने बदलाव आणि स्कोरबोर्ड हळूवाररित्या पुन्हा एकदा पुढे सरकताना 16 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात धावस्थिती आपण बघतो. आणि पूर्णपणे या सामन्यात गोलंदाजीत कमाल आतापर्यंत संगम नार्वेकर. अजून एक चेंडू संगमचो खूपच सुंदर. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. समीर सुद्धा जर आपण बघितला तर 7 चेंडूंचा सामना करत फक्त 8 या वैयक्तिक धावेवर. म्हणजे रन्स अजून इलेच नाही, परंतु धावसंख्या स्थिरावल्यानंतर जिंकण्यासाठी अजून देखील कठीण. धावसंख्या 16, 51 ची अजून गरज. आतापर्यंत संपले 3 षटक. अठरा चेंडू बाकी.
जिंकण्यासाठी 51 ची गरज. 18 चेंडू 51 धावा, थोडासा कठीण उद्दिष्ट समोर आणि त्या विरोधात फलंदाजीत आता मात्र जागणं खूप गरजेचं. अपेक्षा असलेली मोठ्या पटक्यांची, अपेक्षा असा चौकार आणि षटकारांची. ओशन किंग संघ तुमका जर जिंकायचा असला तर प्रयत्न अगदी जोमान करणं खूप गरजेचं असतं. उरलेत फक्त 18 बॉल, करूचे असत अजून 51 ची गरज. दुसरीकडे गोलंदाजीसाठी मात्र यशवंत गोलंदाज सज्ज. यशवंत यांचा सुद्धा पहिलोच बॉल. यावेळी बॅटर बीट, त्यानंतर विकेट कीपर बीट आणि एक्स्ट्रा 2 धावा डिक्लेअर झोन मध्ये. मिळालेल्या 2 धावेन धावसंख्येत झालो बदल. 18 धावा धाव फलकावर. अजून 49 ची गरज, अजून 49 आवश्यक. ओशन किंग संघासाठी ही जोडी खूप महत्वाची. विशू मैदानात, त्यासोबत समीर नॉन स्ट्रायकर एंडवर. विशूच्या बॅटमधून यावेळी एकेरी रिस्की धाव घेण्याचा होतो प्रयत्न. अपील तर खूप मोठा आणि पंचांनी थर्ड अंपायरकडे डिसिजन रिव्ह्यू केलो आणि त्याचा परिणाम आपण बघूया. औचितच्या रूपात बॅटर बाद असतलो की नाही, किंवा धाव पूर्ण स्वाद येतलो अगदी थोड्याच वेळात, काही क्षणात तुमच्या समोर. आतापर्यंत धावसंख्या होती 18 वर. या चेंडूवर एक धाव पूर्ण स्वात इलो असा सांगणं पंचांचो नॉट आउटची खूण आणि एकेरी धावेन धावसंख्या 48 ची गरज. अठ्ठेचाळीस धावेची गरज. समीर मैदानात. समीर कडून अपेक्षा असत मोठ्या पटक्यांसाठी. जी खेळी पहिल्या इनिंग मध्ये कर्णधार संगमने केली तीच खेळी ओशन किंग साठी. परंतु यावेळी वेगवान बॉल आणि अजून एक बॅटर बाद. यशवंत याला मिळाली सफलता आणि समीरची ही प्राइज विकेट आपल्या जाळ्यात. जाऊया पुन्हा एकदा डीजे कडे, सेलिब्रेशन कडे. संघ अगदी जोमात या सामन्यात. दत्तात्रय बॉयज संघ तुम्हाला विनंती केली जात आहे टॉस साठी. आपण या बराचसा उशीर झाला. दुसरा सामना लगेचच होणार आहे, त्यासाठी टॉस साठी दत्तात्रय बॉयज संघ आपण या. रोहित 11 संघ कर्णधार आलेले आहेत. आणि त्यासोबत दोन्ही संघ आपण फोटो सेशन साठी प्रेझेंटेशन बॉक्स कडे जायचं. दत्तात्रय बॉयज संघ आणि त्यासोबत विनंती असेल रोहित 11 दोन्ही संघ आपण प्रेझेंटेशन बॉक्सच्या दिशेनं फोटो सेशन साठी जायचं. अजून एक सुंदर चेंडू. बॅट आणि बॉलचा काही संपर्क झालो नाही. अजून एक चेंडू डॉट बॉल, निर्धाव आणि खूप सुंदर गोलंदाजी. पुन्हा एकदा नवीन गोलंदाज यशवंत यांच्याकडून. यशवंत हे सुद्धा एक एक्सपिरियन्स गोलंदाज. आतापर्यंत 5 चेंडूत रन्स खर्च जास्त केले नाही, फक्त 1 रन दिलो आणि 1 सफलता आपल्या नावी केली. त्यानंतर लास्ट बॉल वरती क्षेत्ररक्षक तैनात. खूप सुंदर क्षेत्ररक्षण मिळालं तो फक्त सिंगल आणि एकेरी धावेच्या मदतीन. धावसंख्या आतापर्यंत या एका धावेन 20 रन्सावर. धावफलक 20. जिंकण्यासाठी 47 आवश्यक, 47 ची गरज उर्वरित 12 चेंडूंमध्ये.
12 चेंडू 47 रन्स कालच्या दिवसात. 12 चेंडूत 47 रन्स काढणं एवढा कठीण आपणाक बघूक मिळाला नाही. बरेच स्कोर अगदी रनचेस झालो. 95 रन सुद्धा कालच्या दिवसात अगदी सहजरित्या बनवले गेले. त्यामुळे आजच्या दिवसात तशा प्रकारचा प्रयत्न अपेक्षित असतो. रोहित 11 टॉस जिंकलो आणि गोलंदाजी करण्याचा घेतलो निर्णय. या सामन्यात आतापर्यंत पूर्णपणे आपला वर्चस्व नाना 11 संघ दाखवताना गतवर्षीचो विजेता यावेळी सुद्धा आपली तीच ताकद दर्शवताना आणि सामना जिंकण्यासाठी विरुद्ध संघात आपल्या समोर थोडंसं झुकवताना आणि परिणामी अजून एक विकेट पडण्याची अगदी आसात. पांड्या त्या ठिकाणी तैनात. संघाचो सेफ हँड जे का संबोधलं जातं तो खेळाडू बेस्ट फिल्डर. पकडलो झेल संपलो खेळ. विकेट अजून एक बहाल. जाऊया डीजेकडे. पांडे सुद्धा कमाल केली. त्यांनी पकडलो झेल आणि त्यानंतर बॉलिंग मार्कवर लोअर फुल टॉस होतो आणि लोअर फुल टॉस वर मोठो फटको खेळण्याचा प्रयत्न तो ठरलो सक्सेसफुल. चेंडू सीमारेषा गुल आणि अजून एक पॉवरफुल षटकार बॅटमधून. बऱ्याच वेळानंतर इलेलो षटकाराचा आणि त्यामुळेच धावसंख्येत होणारी ही वाढ 67 धावेचा पाठलाग करताना षटकाराच्या मदतीन दणदणीत खणखणीत षटकारांशी धावफलक पुन्हा एकदा वाढताना 26 धावेवर 41 ची गरज. 41 आवश्यक. अजून जर 2-3 असे मोठे फटके इले तर नक्कीच सामनो डोलायमान स्थितीत होऊ शकता. त्याची प्रचिती देणं अपेक्षित. नवनाथ याच्या बॅटमधून अजून एक चांगलो फटको. लॉंग ऑफच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात. म्हणालो सिंगल. धावसंख्येत झाली वाढ. 27 रन्स लागले. 40 धावेची असलेली अजून गरज. आतापर्यंत या षटकातील तब्बल 3 चेंडूंचो खेळ समाप्त. 9 चेंडू बाकी. 40 धावेची गरज. 9 बॉल 40 रन्स आवश्यक. ओशन किंग संघाक या स्पर्धेतील पहिलो विजय आपल्या नावी करण्यासाठी. बळत टाकलेलो चेंडू होतो. हलक्या हाताने घेण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात असत. नाना 11 संघाचे स्वतः संघ मालक स्वतः ओनर मोठ्या स्क्रीनवर सचिन नर्वेकर. चांगला क्षेत्ररक्षण त्यांच्या माध्यमातून. तोपर्यंत मिळालो अजून एक धाव आणि धावसंख्या या एका रनसान 28 आकड्यावर. 28 6 गड्यांच्या मोबदल्यात 28 धावा. थोडीशी कठीण परिस्थिती ओशन किंग संघासाठी. 39 ची अजून गरज असताना यावेळीचो फटको. क्षेत्ररक्षक तैनात. मिळालो अजून एक फक्त एकेरी धाव. नवनाथ आणि विशू बॅटर मैदानात असताना सुद्धा थोडीशी चिंताजनक परिस्थिती ओशन किंगसाठी. परंतु ही चिंता दूर करूची असली तर मोठो फटको अपेक्षित. शेवटचो बॉल होतो या षटकातील. लास्ट बॉल वरती चेंडू रवलो पोलांडो. चेंडू रवलो डॉट आणि धावसंख्या पुन्हा एकदा स्थिर 28. 6 चेंडू आणि 39 आवश्यक. 6 चेंडू 39 धावेची गरज आणि या सामन्यात आपली मजबूत पकड बनवताना नाना 11 संघ.
लगातार मोठे फटके अपेक्षित. पराभवाचा मार्जिन थोडासा कमी करू शकतात आणि त्या पद्धतीत प्रयत्न असतो ओशन किंगच्या बॅटरकडून. आणि स्पर्धेत या पहिल्या सामन्यात दोन्ही संघ फाईट तर तगडी होती, परंतु शेवटच्या क्षणापर्यंत सामना जाणं अपेक्षित होता. ता समीकरण थोडासा कमी रवला. बॅटरने थोडा निराश केला यावेळीचो डॉट बॉल. आणि अशा रीतीने या शेवटच्या षटकातील उरले अजून फक्त 4 चेंडू. 2 चेंडूंचो खेळ समाप्त, 4 चेंडूंचो खेळ शिल्लक. लास्ट ओव्हर. नाना 11 संघ अगदी ताकदीत विजय संपादन करण्यासाठी थोडस दूर. हलक्या हातीन खेळण्याचा होतो प्रयत्न. पुन्हा एकदा मित्र सिंगल या एकेरी धावेन. धावसंख्येत थोडस फेरबदल, परंतु सुरुवात अगदी दमदार नाना 11 संघाची पहिल्या इनिंग मध्ये होती. टॉस जरी आपण बघितलो ओशन किंग संघ जिंकलो, तरी सामनो जिंकणं त्यांच्यासाठी थोडासा कठीण. आणि अजून एक वेगवान चेंडू टप्प पडल्यानंतर बॅटरच्या शरीरष्टिक आदळणारो नवनाथ आतापर्यंत फलंदाजी करताना 5 चेंडू 9 धावेची खेळी करत त्याच्या बॅटमधून एक मोठं फटको येलो, परंतु त्यानंतर त्यांची बॅट थोडीशी थंडावलेली, थोडीशी शांत आतापर्यंत. 5व्या चेंडूवर सुद्धा फक्त वारा घातला गेला. बॅट आणि बॉलमध्ये काहीच मिळाव झालो नाही. अजून एक डॉट बॉल गोलंदाज संदेश कडून. संदेश नागवेकर यांचा अजून एक बॉल खूपच सुंदर. आणि अशा रीतीने या सामन्यात विजयी संपादन करत पहिलो विजय या स्पर्धेतील साखळी फेरीतील पहिल्याच सामन्यात आपल्या नावी केलो नाना 11 संघात. कोण असतो मॅन ऑफ द मॅच चो मानकरी अगदीच घेऊया जाणून, कारण आतापर्यंत बरीचशी चांगली खेळी आपण बऱ्याच खेळाडूंकडून बघितली. गोलंदाजीत कमाल, फलंदाजीत सुद्धा त्याच प्रकारचे ते आक्रमक फटके. आणि मॅन ऑफ द मॅच चो मानकरी कोण, त्याकडे असतो सगळ्यांत